बाळ केशव ठाकरे. बाळ केशव ठाकरे या सूर्याचा जन्म 23 जानेवारी 1927 साली पुणे येथे झाला. प्रबोधनकारांचे विचार आणि समाजकारणाचं बाळकडू या चतुरस्त्र व्यक्तिमत्वाला लहानपणापासूनच मिळालं. हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान असणारा आणि महाराष्ट्राच्या जनतेची नस ओळखणारा लोकांचा लोकमान्य असा नेता, हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे. मराठी माणसावरील अन्याय आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य अभिमान, पण त्या विचारांना आणि आतील कलावंताला ते स्वस्थ बसू देत नव्हतं. स्वतः उत्तम व्यंगचित्रकार असलेले बाळासाहेब हे नेहमी म्हणायचे की व्यंगचित्रकारांनी भल्या भल्या हुकुमशहांना आणि राजकारण्यांना घाम फोडला आहे. 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते. आणि मग त्यातूनच मार्मिकची स्थापना झाली. मार्मिकची स्थापना झाली आणि व्यंगचित्रकाराची समाजकारणाची वाटचाल सुरू झाली. ती आतील धगधग व्यंगचित्राद्वारे जनसामान्यांसमोर येऊ लागली. उत्तम व्यंगचित्रकार, विनोदाची उत्तम देणगी लाभलेला एक उत्तम नट, एक ग्रेट परफॉर्मर. आणि मार्मिकची स्थापना झाली 13 ऑगस्ट 1960 साली. पण एवढं होऊन सुद्धा बाळासाहेबांना आतून सतत असं वाटत असायचं की मराठी माणसाला त्यांचं स्वतःचं असं एक अस्तित्व असायला हवं, स्वतःचं एक व्यक्तिमत्व असायला हवं, स्वतःचा स्वाभिमान असायला हवा. मग त्यानंतर प्रबोधनकारांनी सांगितल्याप्रमाणे बाळासाहेबांनी समाजकारणातून मराठी माणसांची संघटना उभारली आणि प्रबोधनकारांनी सुचवल्याप्रमाणे त्याचं नाव ठेवलं शिवसेना. शिवसेना मुंबईला एक व्यक्तिमत्व देणारी ठरली, मराठी माणसाचं अस्तित्व जपणारी ठरली, परप्रांतीयांच्या वर्चस्वावर वचक बसवणारी ठरली ती शिवसेना. ज्या क्षणी प्रबोधनकारांनी लोकांना सांगितलं की आजपासून समाज हितासाठी मी माझा हा बाळ तुम्हा महाराष्ट्राला समर्पित करतो आहे, त्याच क्षणी नियतीने तथास्तु हा उद्गार काढला असावा. कारण त्याच शुभ मुहूर्तावर शिवसेनेचा पाया रचला. हिंदुत्व आणि शिवाजी महाराज ही दोन प्रेरणास्थाने शिवसेनेचा आधारस्तंभ ठरली. शिवसेना उभी राहिली, घडली, स्थिरावली. अनेक जण आले गेले, पण हा दीपस्तंभ तसाच उभा होता. निश्चयी, कणखर, स्वतःवरच्या विश्वासाच्या अतूट भरवशावर. मला जर माझे विचार खरेपणाने मांडायचे असतील तर वर्तमानपत्रा इतके ज्वलंत आणि विचारप्रवण दुसरं काहीही नाही. आणि या ठाम विचारातूनच सुरू झालं शिवसेनेचे मुखपत्र सामना. सामना धगधगीत अग्रलेखांचा आणि तळपत्या लेखणीचा सामना. वाणीच्या सामर्थ्यावर हजारो शिवसैनिक घडवणारा हा ढाण्या वाघ. वडिलांनी मला जो एक मंत्र दिला आहे, तुझ्याकडे जर आत्मबल असेल, आत्मबल, ज्योतिषाकडे जाऊ नकोस, कुंडली दाखवू नकोस, हात दाखवू नको, निराळ्या पद्धतीने दाखव, पण तसा दाखवू नकोस. तुझ्याकडे कुठचा ग्रह कुठच्या घरात बसला याची पर्वा करू नकोस. तुझ्याकडे जर आत्मविश्वास असेल, सेल्फ कॉन्फिडन्स, तर जगाच्या पाठीवर तू कुठेही जा, तुला मरण नाही. ही तुमच्या शिवसेनेची ताकद आहे. ही माझी एकट्याची नव्हे. मी शिवसेना प्रमुख जरूर, पण तुमची ताकद माझ्या बरोबर आहे म्हणून मी शिवसेना प्रमुख आहे. शिवसैनिक हा बाजूला करून मला शिवसेना प्रमुख म्हणून मिळवता येणार नाही. ही माझी भावना आहे, ती प्रत्येकानं जोपासली पाहिजे. शिवसेना नसते तर ह्या मुंबईमध्ये मागमुसही लागला नसता, मराठी माणूस कुठच्या कुठे फेकला गेला असता. काल परवाकडची बाई परदेशानं आली, वाजपेयींना धडा शिकवते. वाजपेयींनी सरळ सांगितलं 60
1960 सालापासून मी या सदनाचा सदस्य आहे आणि या सोनिया गांधीकडनं मला धडे शिकण्याची गरज नाही आणि त्यांनी मला धडा शिकू नये हा स्वाभिमान तुमचा जोपर्यंत जिवंत राहील तोपर्यंतच या देशाला काही चांगले दिवस येण्याची शक्यता आहे, नाही तर नाही. रसातळाला चाललंय. तो चावला होता त्याने मला एक प्रश्न विचारला, आप तो हिंदुत्व के अभिमानी है? मतलब बिल्कुल, क्योंकि मैं बहुत कड़वा हिंदू. मी म्हटलं कड़वट हिंदू है, हलकट हिंदू है. आपको क्या चाहिए? हिंदू राष्ट्र चाहिए. म्हटलं राष्ट्र चाहिए? कोणाची परवानगी घ्यायची? हे हिंदूच राष्ट्र आहेत. हिंदुस्थानात हिंदू राष्ट्र नसेल तर काय पाकिस्तानात? तर या तरुणाला तुम्ही आता काय संदेश देणार आहात? काय सांगणार आहात त्यांना? व्हॉट दे शुड बी? जे माझ्या वडिलांनी मला सांगितलं तेच मी तुम्हाला सांगतोय, कारण ते मी आयुष्यात पाळतो. की तुम्ही उद्या वयाने म्हातारे व्हाल आणि वयाने म्हातार होत असताना काहीच करू शकत नाही, पण मात्र वयाने म्हातारे जरी झालात तरी विचाराने म्हातारे कदापि होऊ नका. हा ढाण्या वाघ जेवढा करारी तेवढाच हळवाही होता. कैलासवासी सौभाग्यवती मीनाताई ठाकरे, सदैव साथ देणाऱ्या या सहचारिणीचं निधन. मुलगा बिंदू माधव याचा अपघाती मृत्यू, असे अनेक दुःखाचे प्रसंग. जवळच्यानी केलेली फितुरी याच्या जखमा हृदयावर वागवीत निर्भीडपणे जगलेला एक सच्चा आणि दिलदार माणूस. कल्याण आणि बाळासाहेब हे एक वेगळंच नातं होतं. शिवाजी चौकातील शिवसेनेची जी मध्यवर्ती शाखा आहे त्याला या 22 नोव्हेंबरला 18 वर्ष पूर्ण झाली. बाळासाहेब आणि प्रबोधनकार काही काळ कल्याणमध्ये काळा तलाव येथे वास्तव्यास होते. मग काळा तलावाचे सुशोभीकरण असो, अत्रे रंगमंदिर असो किंवा दुर्गाडी किल्ल्यावरील नवरात्र उत्सव असो, बाळासाहेबांचा आशीर्वाद हा असणारच. हिंदुत्वाचा जाज्वल्य अभिमान असणारा आणि महाराष्ट्राच्या जनतेची नस ओळखणारा लोकांचा लोकमान्य असा नेता, हिंदू हृदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे. इमानाला महत्व द्या, आम्हाला नाही, एवढंच म्हणेन. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय हो. अशा या महानायकाला, हिंदू हृदय सम्राटाला आम्हा कल्याणकरांचा मानाचा मुजरा.